मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या वतीनं परिपिहू चषक 2025 हा प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचा सामना आयोजित केला आणि आजचा बुधवार दिनांक 8 जानेवारीचा जर लॉट्स बघितलात तर या बंबावीपाड्याच्या खरं तर फाटीवरती उजवी खरं तर बाजू ही सरस ठरलेली आहे। आराध्य पाटणोली जिंकली, आर्या ओवले जिंकली, रितेश 11 ओवले जिंकले आणि कुंडेवाल इकडे नील 11 नावाखाडीला परास्त व्हावं लागलं, जुई कामोठे संघाला गावदेवी जुई संघाला परास्त व्हावं लागलं, देवांश 11 चिंचपाडा संघाला परास्त व्हावं लागलं आणि गावदेवी उसरली हरेशच्या संघाला सुद्धा या वेळेस परास्त व्हावं लागलं। जाऊया 4 षटकांचा सामना। पहिलं षटक घेऊन येतोय रिव्हॉल्व रवींद्र म्हात्रे ज्यानं 2 षटक हाताळली होती। मला वाटतं एक छानसा लेफ्ट आर्म ओर द विकेट अतिशय सुरेख या वेळेला केली जाणार नाही चुकी। स्टेटेड चेंडू सरळ जातोय, जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी। सामन्याची सुरुवात एका उत्तमशा चौकारानं। चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झपकन वधारली गेली। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतो एका चेंडूच्या समाप्तीनंतर। तन्मय आला होता, ज्या तन्मयनं पहिली मॅन ऑफ द मॅच ही डेडिकेट केली होती मला वाटतं सागरसाठी। आता तोच तन्मय आणि विशाल आपल्या संघाची धुरा अगदी खांद्यावरती घेऊन पहिली मॅच पहिला सामना आपल्या पल्ल्यात घेतल्यानंतर 2 हात ओवले आर्या आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्यानं अगदी टोलवण्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न। यावेळेस मात्र चेंडू काही समजला नाही, चेंडूनं बॅटचं समीकरण झालं नाही, चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव कभी तेरी तो कभी मेरी या उक्तीप्रमाणे वारवर पलटवार करताना दिसतोय। तिसरा चेंडू अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न, तेवढ्याच शेतापीने चेंडूला फील्ड होतोय। 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय। ड्यू फॅक्टर जर बघितला तर यावेळेस अगदी गुलाबी थंडी, आउटफील्ड थोडीशी नरम आहे, स्लो झालेली असेल, विकेट्स सुद्धा थोडीशी अगदी आपण स्लो झालेली असेल। अशा वेळेला फटके घेणं आणि जर आपण लांबीचा किंवा मैदानाचा जर विचार केला तर थोडासा किंबहुना अतिरिक्त लांब लचक अशा प्रकारचा हा मैदान आपल्याला आज या प्रकाश झोतातील टुर्नामेंट्समध्ये परिपिहू या ट्रॉफी दरम्यान पाहायला मिळतोय। तोच रवींद्र रिव्हॉल्व पंचांच्या उजव्या बाजूनं अतिशय सुरेख बॅटला कडा आणि याचबरोबर मात्र इथं पकडला जातोय चेंडू। तोपर्यंत 1 धावसंख्या सहजगत्या पूर्ण होते। सेकंड स्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय। 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली खरी। आत्तापर्यंत अनुभव हा एक सर्वात मोठा गुरु आहे, याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला रिव्हॉल्व रवींद्र म्हात्रे किंबहुना या प्रतियोगितेत दुहेरी भूमिका निभावताना दिसत आहेत। एक उत्तम समालोचक म्हणून आत्तापर्यंत 2 सत्र त्यांच्या गोड आवाजातून ऐकलीत आणि हा तिसरा षटक अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे चेंडूला फील्ड होईल। 1च धावसंख्या पूर्ण केली जातोय। तर या ठिकाणी रितेशसाठी 3 विकेट्सला 1000 रुपये, आई रिव्हॉल्वसाठी 3 विकेट्सला 1000 रुपये आणि आई एकविरा इव्हेंट संदेश शेलकेकडून खरं तर या विकेट हॅट्रिकसाठी असणार आहेत। मात्र आता विकेट हॅट्रिक नसेल कारण आत्ता पाहिलं तर चेंडू संपले जात आहेत 5 उशिरानं आमच्यापर्यंत खरं तर ही ऑफर एक्सपायर झाली। खरं तर ही ऑफर कारण 4 षटकांचा सामना म्हणजे 4 गोलंदाज खरं तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला या वेळेला मिसफील्ड पाहावं लागेल। इथं मात्र निश्चितच 1 धावसंख्या पूर्ण झाली। धावसंख्या 1 न वधारली। 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय आणि पहिलं षटक संपल्यानंतर पाटणोली संघ पोहोचतोय बिनबाद 7च्या घरात। निश्चितच खरं तर यावेळेस ती साऊंड सिस्टीम आणि नवी मुंबईमधील करावेमधील ही साऊंड सिस्टीम अगदी दर्जेदार उत्तम चोखंदल ध्वनी प्रसारण करताना आणि त्याचबरोबर ध्वनी मुद्रण करताना या ठिकाणी दिसत आहेत। प्रथमतः साऊंड ऑपरेटर, दर्जेदार आयोजन, दर्जेदार साऊंड सिस्टीम, दर्जेदार फॉर्म, तदनंतर दर्जेदार पंच आणि उत्तम समालोचक। रायगड आणि नवी मुंबईमधील एक ख्यातनाम खरं तर समालोचक, या समालोचकांच्या माध्यमाने ही स्पर्धा सुभाष भगत बंबावीपाडा यांच्या माध्यमाने हा फॉर्म उभा केला। इथं शामियाना उभारला गेला खरं तर या बंबावीपाड्यामधील प्रकाश झोतातील। तर नेक्स्ट गोलंदाजी मार्कवरती येतोय शक्ती। यस, कुठल्याही गोलंदाजासाठी आई एकविरा इव्हेंट्स मला वाटतं आत्ताच काही दिवसांपूर्वी इंडिगोची
कमर्शियल फ्लाईट विमान ज्या वेळेला लँड झाला त्यावेळेस खरं तर छान विहंगम क्षणचित्र या एकविरा इव्हेंटनं टिपले होते, ते आम्हाला पाहायला मिळाले प्रसारमाध्यमातून. तर एकविरा इव्हेंटच्या माध्यमानं कोणत्याही गोलंदाजास नकद राशी 1000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी दिली जाईल. जाऊया मैदानाकडे. एक षटक संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती एक चौकारानिशी बिनबाद 7च्या घरात. सेकंड ओव्हर शक्ती बाबुलकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. बंबावीपाडा विलेज एंड कडून मारा करतोय. शॉट फुल टॉच चेंडू होता. अतिशय सुरेख खरपूस समाचार. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. पाहता पाहता चित्त्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पूर्ण गेल्या. 2 धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागलं आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती 9च्या घरात. सांघिक धावसंख्या धावपटालावरती 9. डोअरडाय संदेशजी शेळके. ओवला टीमच्या अगदी तोच उल्लेख आत्ता केला की ओवला टीमच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक तर नकद राशी 1000 रुपयाची धनराशी. अतिशय सुरेख खरं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारचे चेंडू खेळणं फार कठीण असतोय प्रत्येक फलंदाजाला. इथं मात्र पददालित्य असतं तर फुलटॉस चेंडू घेता आला असता. फुटवर्क नव्हता. अतिशय सुरेख त्याच पद्धतीने चेंडू मात्र इथं पाहायला मिळाला. शक्ती बाबुलकर एक धावसंख्या पलून काढली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वधारली. धावसंख्या धावपटालावरती एक दशकात बिनबाद 10च्या घरात. पुढचा चेंडू चौथा चेंडू शक्ती खरं तर त्या शक्तीनं गोलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू होता खोलवर टप्प्याचा ज्याच्यावरती निश्चितच फटका आला. 2 धावसंख्या झाल्या. दुसरा चेंडू यॉर्कर पद्धतीचा जणू चेंडू होता. तिसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धावसंख्या आली. आता मात्र पाहायला मिळेल अप्रतिम क्षेत्ररक्षण. टप्प्यावरती चेंडू हेरला, पकडला, फेकला. 1च धावसंख्या आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय 11. प्रत्येक टीमनं आपापल्या खरं तर टीमसाठी एक खेळाडूनं 100% योगदान. या वेळेला अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. पकडला जाईल का झेल. रिव्हॉल्व जवळ वय वर्ष 46 आणि 46 तरुण त्या झेपावला होता चेंडूवरती. कोणत्याही प्रकारची मात्र निश्चित झेल झाली नाही. 1 धावसंख्या सहजगत्या पलून काढली. धावसंख्या धावपटालावरती 12. आता उपांत्य पूर्व फेरीचा सामना म्हणजे हा सामना जिंकल्यानंतर आजच्या रात्रीतील सेमीफायनलचा सामना क्वालिफाय होण्यासाठी जो सामना असणार आहे तो सामना खेळायला मिळेल. परंतु संघ कोणता असेल हा चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कैक सामने डिफेन्स करताना आपण बघितलेत की कमीत कमी धावसंख्या जरी असतील तरी चांगल्या प्रकारचा खेळ. अतिशय सुरेख. या वेळेस मात्र निश्चितच उत्तम चेंडूची सांगता झाली. शक्ती बाबुलकर सध्या ठरला उजवा ज्यांनी फेकले अस्त्र 6 आणि 6 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी टीमला धावसंख्या दिली ती फक्त आणि फक्त 5. जमेची बाजू जर पाहायला गेलात ना तर पाटणोली संघाकडून कोणती असेल तर अजून विकेट फॉल ऑफ नाही. पण जर प्रतिस्पर्धी टीम म्हणजे आर्या ओले संघाचा जर विचार केला तर अनुभवाचा प्रचंड मोठा भरणा असणारा संघ आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर राकेश गायकवाड असेल, तिकडे रिवॉल्व म्हात्रे असेल, तदनंतर असे राजेंद्र मुंगाजी असे अनेक अनुभवी खेळाडू आहेत. तर दुसरीकडे जर पाहिलात तर एक चांगल्या प्रकारचा खेळ यावरती मैदानावरती पाहायला मिळाला. 2 षटकं झाली. पहिला षटक संपला होता धावसंख्या बिनबाद 7. दुसरा षटक संपतोय बिनबाद 12 म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 5. अतिशय उत्तम षटक आपल्या टीमसाठी ओवले टीम हाताळताना दिसतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये 34-36 धावसंख्या उभ्या केल्यानंतर परत एकदा तोच टार्गेट सेट होईल का. एक चांगला सामना पाहायला मिळेल का. कारण तसं पाहिलं तर कमी स्कोअरमध्ये पाटणोली संघ कमबॅक करू शकेल. कारण पाटणोली संघाकडे असे वाखाणण्याजोग तंत्रशुद्ध गोलंदाजी करणारे गोलंदाज हे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्गवरती. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न खरं तर मनगटाच्या साह्यानं खेळण्याचा प्रयत्न होता. टोलवण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. धावसंख्या धावपटालावरती मात्र आहे त्या स्थितीमध्ये 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 12च्या घरामध्ये संथ गतीनं अगदी सुरू असणारा हा सामना. फुलटॉस चेंडू
डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. एक धाव दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल केला जाईल का? इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरला. तोपर्यंत पळून काढलेल्या 2 धावसंख्या या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वाढल्या गेल्या. त्या 14च्या घरात 14 लॉस ऑफ विदाउट विकेट्स. कोणत्याही प्रकारची सफलता नाही, घातपात नाही. या वेळेला मात्र आपल्या बॅटचा तोंड उघडावा लागेल, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. या परिपिऊ ट्रॉफीमध्ये आपल्या टीमचं अस्तित्व जर अबाधित ठेवायचं असेल तर मोठे फटके घेणं या वेळेस गरजेचं असणार आहे तन्मय आणि विशालला. अतिशय सुरेख सांगतोय तोच अगदी. यावेळेस फटका लांबी जास्त, उंची जास्त, लांबी कमी, पकडला जाईल जेल, संपला जाणार. या वेळेला मात्र या फलंदाजाचा खेळ, हा फलंदाज ज्याचं नाव आहे तन्मय पाटील होतोय बॅक टू पॅव्हेलियन. ज्या सागरला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला गेला, केली नाही चुकी, कॉलिंग मिस होतं, कॉलिंग नव्हतं, तरी अतिशय सुरेख झेल टिपला गेला. परतावं लागलं तन्मयला, अगदी तन्मयतेनं या डगआउट मध्ये. पहिली सफलता, पहिला विकेट्स. आणि या वेळेस मात्र पहिला विकेट खाली झाल्यानंतर मैदानातून त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज असेल पाटणुली टीम कडून इन ॲट नंबर 3 मध्ये तुषार. नवीन आलेला फलंदाज ठीक आहे. 5 साईड तुषार कशा प्रकारे आपल्या टीमसाठी, कारण पहिलं सत्र सुरू आहे या वेळेस या मैदानावरती 48, 46 किंबहुना 4 षटकांसाठी 42 ही धावा सफिशियंट आहेत, समाधानकारक. कारण या वेळेला जर आपण पाटणोली संघाचा विचार केला तर पहिला सामना, पहिली मॅच खरं तर गोलंदाजीतून कमबॅक केली होती या टीमनं. आणि आपल्याला ठाऊक आहे की पाटणोली संघाकडून येणारा प्रत्येक गोलंदाज अगदी गोलंदाजी उत्तम, तंत्रशुद्ध आणि अगदी भेदक गोलंदाजी मार्कवरती करतोय. तर 4 षटकांमध्ये 41 धावसंख्या असत्या, तर अगदी या सामन्याला अजून एक रंगतदार सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला असता. अजूनही खरं तर वेळ गेलेली नाही, आपण पाहू शकाल. ठीक आहे, तुषार अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट, चेंडू जाईल का? अगदी सीमारेषेच्या लगत चेंडूला फील्ड होतोय. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण करतायत. तिसऱ्या धावसंख्येचा निर्वाळा होईल का? तर नाही, इथं मात्र कॉल नाकारला गेला. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 16 लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 बाद 16. जलद गतीचा गोलंदाजी मार्कवरती ज्याचं नाव आहे राजेंद्र मुंगाजी. अनुभवानं प्रचंड अनुभव असणारा असा हा गोलंदाज. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का? इथं मात्र निश्चितच चेंडूला होतोय फील्ड. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना नजराना. इथं मात्र तू मै करता करता अंपायर कडून येतोय थर्ड अंपायर साठी. आता टीव्ही अंपायर कडे जाऊया, ज्या ठिकाणी आपल्याला निर्णय निश्चितच समजेल. परंतु पाहू शकाल आमच्या कॅमेरामनची कसरत, कौशल्य, कसब आपण जर पाहू शकाल तर या वेळेला झी ऑन क्रिकच्या माध्यमानं आमचे कॅमेरामन, मग सोमनाथ असेल, त्याचबरोबर झी ऑन क्रिकमधील अनेक कॅमेरामन एक छान प्रकारे अगदी क्षणचित्र या ठिकाणी टिपताना दिसत आहेत. आमच्या ब्रॉडकास्टिंगवरती सध्या असणारे किंवा ड्रोनवरती अगदी एक क्षणचित्र, विहंग क्षणचित्र टिपली गेली. संदेशजी भगत आमचे फाउंडर आहेत झी ऑन क्रिकचे, विनायक पाटील, सोमनाथ, अतुल आणि पारस अशा प्रकारची टीम तयार आहे, तत्पर आहे. कोण असणार आहे बाद, कोण असणार आहेत नाबाद किंवा नॉट आउट, ते आपल्याला पाहण्यासाठी. आणि आत्ता अगदी चेंडूचा छानसा एक क्षणचित्र या ठिकाणी टिपला गेला झी ऑन क्रिकच्या माध्यमानं. तर पाहूया, अगदी चोखंदल हा निर्णय चारही बाजू तपासून या ठिकाणी दिला जाईल. आणि निश्चितच नॉट आउट पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज उत्तम सुरक्षित पोहोचताना दिसतोय. टीव्ही अंपायर कडून नंदू पाटील, कलवे, पेन आणि अगदी त्यांच्याकडून डिसिजन निर्णय येतोय आमच्याकडे. तर इथं पाहू शकाल जीवन गावंड, नंदू पाटील आणि शैलेश चव्हाण सरकरंजा अशा प्रकारची टीम आहे, परीक्षणासाठी तत्पर असणारी. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, नो डाऊट. चेंडू आणि बॅट यांचा आलेला गोड मधुर आवाज सांगून गेला या मिळत आहेत 6 धावा. 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या 6 वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 24.
24 धावसंख्या धावपटलावरती अजूनही एक षटक शिल्लक असणार आहे. किंबहुना जर पाहिलं तर एक चौकार आणि त्याच्यानंतर बराचसा वेळ कालावधी गेला आणि त्याच्यानंतर मात्र एक षटकार येतोय, तोही टीके तुषारच्या बॅटमधून. नोटी मीटिंग पंचांना अलर्ट करायचं आहे, कारण टाइम अलर्ट असणं गरजेचं आहे. पुढचाही सामना आपल्याला 4 षटकांचा असेल आणि आजच्या रात्रीचा खेळ किंबहुना 1:45 1:50 पर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे, कारण खेळणारे 11 असत आहेत, किंबहुना 2 टीमचे मिळून 22 किंवा 24 12th मॅन पकडून. परंतु तुमच्या पाठीमागे 2000 लोक अगदी प्रतीक्षेत असतात तुमचा खेळ पाहण्यासाठी. तो महत्त्वपूर्ण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सध्या तुम्ही इतरांकडे पैसा मागा, मिळेल, इतर कोणतीही वस्तू मागा, 2 वेळचं जेवण मिळेल, परंतु वेळ मिळू शकत नाहीत. आणि म्हणूनच टाईम इज मनी. आणि जाता जाता अगदी आम्ही अनेकांना वारंवार ज्या सूचना देत असतोय, खरं तर रुपेशजी गायकवाड, की आपलं मौल्यवान आयुष्य हे फार महत्त्वपूर्ण आहे आपल्या फॅमिलीसाठी. तर गाड्या हाकताना तुमचे चाहते आहेत ना, अजूनही खूप लहान आहेत, की जे अजूनही या टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव किंवा नावाचा एक दर्जा निर्माण करायचा आहे, ते ऐन 15, 20 किंवा 16 मधील असणारे जे चाहते आहेत ना, ते सळसळत्या रक्तातून येणाऱ्या ज्या अगदी भरधाव गाड्या आहेत त्यांच्याकडून येणाऱ्या दुचाक्या, ते अगदी संथ गतीनं वेग मर्यादा पाळून आपण घरी सुरक्षित जावं, कारण घरी कुणीतरी वाट पाहतोय त्या घरट्यात आपलं. अतिशय सुरेख आल्या बॅक टू बॅक या ठिकाणी आपल्या बॅटमधून आलेला एक खणखणीत डिप विकेटच्या दिशेने आलेला एक दणदणीत गगनचुंबी षटकार. धावसंख्येला आकाराला मी म्हटलं होतं की अजूनही वेळ निघून गेलेली नाही. 30 धावसंख्या धावपटलावरती आहेत. पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतल्यानंतर धावसंख्या झपकन वधारल्या. तुषारच्या बॅटमधून आला षटकार आणि विशाल जो सलामीसाठी आला होता, आत्ता मात्र त्याच्या बॅटला सुर्ग बसला, आला षटकार. बॅक टू बॅक 12 धावसंख्या जमा झाल्या. पहिला षटक संपला होता 7, दुसरा षटक संपला 12, तिसरा षटक संपला 24 आणि आता चौथा षटक प्रगतीपथावरती असताना परत एकदा आलेला एक उंचपुरा षटकार. अतिशय सुरेख बॅक टू बॅक राकेश गायकवाडच्या या चेंडूवरती भिरकावलेला एक आसमानी गगनचुंबी षटकार. 36 धावसंख्या धावपटलावरती आहेत. म्हटलं होतं कुठला सामना कुठपर्यंत घेऊन जाण्याचं कोणत्याही क्षणी, आणि म्हणूनच अगदी रंग बदलविणारा खेळ म्हणून या खेळाची अगदी ओळख आहे. अशाच प्रकारचा रंग बदलला गेला. या बल्ल्याला टीके आला, सलामीसाठी असणारा तन्मय एकदा डगआउटमध्ये गेला आणि त्याच्यानंतर तुषारनं मात्र या ठिकाणी सुरुवात केली. आता बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार आणि मला वाटतोय निश्चितच आजच्या रात्रीतील षटकारांचा हॅट्रिक करणारा हा फलंदाज षटकारवीर ठरेल का, ज्याचं नाव आहे विशाल पाटील. विशाल पाटील आत्तापर्यंत 2 चेंडू खेळला आणि 2 चेंडूवरती खरपूस समाचार घेतला. 36 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 4 षटकांमध्ये 42 धावसंख्या असल्या तर एक चांगली टफ फाईट, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल पाटणोलीकडून. गोलंदाजी मार्कवरती राकेश, शॉर्ट फुल टॉस चेंडू अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, काय होईल अप्रतिम, 100% एफर्ट, अतिशय सुंदर योगदान या बल्ल्याला मात्र पाहायला मिळतो या फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण, 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 38च्या घरात. 38 लॉस ऑफ 1 विकेट्स, एक बाद 38. म्हटलं होतं एक आकार दिला गेला, आलेख संथ गतीनं अगदी अतिशय सुरेख मारण्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचे प्रयत्न, या वेळेला चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत फलंदाज मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. 4 दशक 40 कंप्लीट. खरं तर 40 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत राकेश गायकवाडनं 4 चेंडू फेकले, 2 षटकार, 2 दुऱ्या, म्हणजे एखाद्या VIP गाडीचा नंबर या ठिकाणी इन ॲट स्कोर बोर्डवरती खरं तर या ठिकाणी प्रत्येक दिसतोय. 6622. इथं मात्र पुढचा चेंडू, सेकंड लास्ट टू गो, 5 टू गो. फलंदाजी मार्कवरती सज्ज, तोच नाव आहे विशाल. अतिशय सुरेख सरळ आता खेळण्याचा प्रयत्न, सेट फिट केला होता. 1 धावसंख्या पळून काढली, दुसऱ्या धावसंख्येचा कॉल होईल का, आणि निश्चितच 2 धावसंख्या परत एकदा. स्कोर बोर्डवरती समसंख्याच दिसू लागलेल्या आहेत. 6-6, 2-2-2.
अशा प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहूया या सत्रातील हा शेवटचा चेंडू असावा. राकेश गायकवाड आर्या ओवले संघाकडून खेळणारा अनुभवी खेळाडू, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असणारं एक प्रचंड मोठं नाव. आणि तदनंतर आज अनुभवानं आपला अनुभव या ठिकाणी गोलंदाजीतून व्यक्त करताना किंवा दाखविताना दिसतोय. अतिशय सुरेख स्टेट हिट केला. चेंडू जाईल का? इथं मात्र लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येबरोबर या सत्राची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. या स्कोअरबोर्डवरील जर आत्ता राकेश गायकवाडच्या गोलंदाजीकडे जर नगदी नजर टाकली तर 6-6-2-2-2-2 अशा प्रकारे डबल छक्का आणि 4 दुर्या या स्कोअरबोर्ड या षटकामध्ये येताना दिसत आहेत. षटकं संपली जात आहेत. 4-24 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय ती पाटणोली संघाची 1 बाद 44. 45 धावांचा आव्हान आहे 24 चेंडूंमध्ये. आता 24 चेंडू आणि 45 धावसंख्या तसं पाहिलं तर सोपंही आहे, कारण कैक सामने हे उत्तम पाहिलेत. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 37 धावा MLA ट्रॉफी 2018 मध्ये साईच्या मैदानावरती आम्ही पाहिलेत. आणि 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या सुद्धा डिफेन्स करता आल्या नव्हत्या नाव्हासारख्या बलाढ्य टीमला, ज्या ठिकाणी क्रीजवरती जवानसारखा खेळाडू होता. म्हणून क्रिकेट हा अगदी मनाला अलगद आनंद देणारा खेळ आहे. या क्रिकेटच्या पाठीमागे असणारे अगदी दर्दी चाहते आणि म्हणूनच अगदी ज्यांचा उल्लेख करेन जिऑन क्रिकच्या माध्यमानं, जर आपण आसपास असाल तर येत्या 4 दिवसांमध्ये तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आमच्या छानशा कॅन्टीनच्या मार्फत अनेक चांगल्या प्रकारचं अगदी उत्तम भोजन या ठिकाणी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ खायला मिळतील. कारण प्रकाश झोतातील टुर्नामेंट्स स्पर्धा म्हणजे स्पर्धा नसताय तर एक सण उत्सवाचा महोत्सव असतो आहे. जाऊया परत एकदा 24 चेंडू आणि 45 धावसंख्येचा हा टार्गेट कसा सेट केला जाईल. आणि आजच्या दिवसातील दुसरी क्वार्टर फायनल या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. एकीकडे असणार कुंडे वहाल आणि दुसरीकडे असणार परत एकदा ओवले. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आणि तो क्षणचित्र एक विहंगम क्षणचित्र या ठिकाणी आपण झी ऑन क्रिकच्या माध्यमानं पाहायला मिळतोय. खरं तर एखाद्या छानशा कार्यक्रमातून आज घर बसल्या आमच्या प्रेक्षकांना ही मेजवानी आहे. अद्यावत सुसज्ज आणि अतिशय सुंदर देखणा हा विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि खरं तर या दृश्यातील प्रत्यक्ष साक्षीदार आपण या ठिकाणी आहोत. याचं एक खरं तर एक अभिमान आहे, कारण हे पर्व अभिमानास्पद निश्चितच आहे. कारण पहिल्यांदाच माझ्या बंबावी पाड्यात जगदीश पाटील मित्रमंडळ व मंगलमूर्ती क्रिकेट क्लब यांच्या माध्यमानं हा प्रकाश झोतातील स्पर्धेचं उत्तम आयोजन करण्यात आलं. तर परत एकदा जाऊया राष्ट्रीय भाषेतील तो आवाज असणार आहे अमितजी म्हात्रे जोहे यांच्या आवाजातून. तर सेकंड क्वार्टर फायनल प्लीज. चला, कुंडे वहाल आणि ओवले दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. ओवले संघाचा संघनायक आहे, कुंडे वहाल संघाचा संघनायक. चला लगेचच स्वर्गीय धोंडू वास्कर स्मृती कुंडे वहाल या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, ज्या ठिकाणी आपल्याला निश्चितच जगदीशजी पाटील आपल्याला विनंती असेल की आजच्या या रजनीतील सेकंड क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना कुंडे वहाल विपक्ष ओवले. उजवी फाटी सरस ठरली आज या बंबावी पाड्याच्या आखाड्यात. रुपेजी गायकवाड सरपंच ओवले यांच्या पवित्र शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर चला आता ओवले आणि कुंडे वहाल म्हणजे तसं पाहिलं तर अगदी संबंध घनिष्ठ आहेत. जगदीश पाटील, सत्यवान पाटील आणि तदनंतर रुपेजी गायकवाड या ठिकाणी पाहायचं आहे. टेल कोण जिंकलाय या. तर निश्चितच मैत्रीपूर्ण सामना असणार आहे. पहिला सामना जिंकलात, काय अनुभव होता पहिल्या सामन्याचा? अनुभव चांगला होता. खेळण्यासाठी मजा आली थोडी. आता आपण मजा घेऊ, आनंद घेऊ. समोरच्या टीममधून टार्गेट कुणाला करणार? टार्गेट सगळंच असतील आमचं. पाहायचं आहे. एक ठस्स नसणारी लढाई पाहायला मिळेल असं वाटतोय. निर्णय काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. थँक्यू, ऑल दी बेस्ट. परत एकदा जाऊया. एकीकडे अनुभव आहे आणि याच टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक ज्येष्ठ खेळाडू, लेजंड खेळाडू. खरं तर पहिल्या मॅचचा काय अनुभव होता?
पहिली मॅच जिंकायच्या हिशोबात केलेलो, थोडे मिसफिल्डिंग जास्त झालेली म्हणून धावा म्हणजे जास्त मारल्या टीमने. पहिला टॉस जिंकला होता तुम्ही, हां, पहिली फिल्डिंग घेतलेली त्यावेळी. या वेळेला तुम्हाला पहिला खरं तर परफॉर्मन्स फलंदाजीतून करायचा आहे, काय म्हणू शकाल? 50पर्यंत जायचा प्रयत्न करू. 4 ओव्हरी मॅच आहेत, 4 बॉलर आहेत. त्यांच्यात बॉलर संजय म्हणजे चांगला गोलंदाज आहे का सर्कलचा, म्हणजे अद्यापपर्यंत तो 40+ झाला आहे, पण यंग पोरांना पण मारून देत नाही. संजयच्या सोबत एखादा सामना आठवतोय? संजयच्या सोबत आम्ही जेव्हापासून खेळतोय ना तेव्हापासून मॅचेस चालू आहेत. कधी ते जिंकतात, आम्ही जिंकतोय, असंच चालू आहे. ओके, तर संजयकडे फोकस करणार आहे ही टीम. जाऊया या ठिकाणी परत एकदा एक रंगतदार सामना सुरू आहे तिकडे, तोपर्यंत दोन्ही टीमला असणार शुभेच्छा. जाऊया परत एकदा, आवाजात असणार बदल, आवाज असेल राष्ट्रीय भाषेतून. आमचे साथी कॉमेंटेटर्स अमित म्हात्रे, मॅन फॉर्म, जोहे, पेन, रायगढ़. और इसी के साथ ये बल्लेबाज वापस और पहला झटका ओले टीम को नीचे कमान. तो फिलहाल षटकार के लगातार 3 छक्के अगर कोई बल्लेबाज मारता है तो उसे 1000 रुपए का इनाम है. आई एक्यूरा इवेंट संदेश शेड़के, इनके माध्यम से ये 1000 है. लेकिन पहला तो झटका मिल चुका है ओली टीम को. सागर गायकवाड़ वापस चले गए. मैं क्रिकेट में कहता हूं ना, एक मैच में आप हीरो है तो अगले मैच में आप जीरो है, तो दिखाया यही हो गया है. सागर वापस, ये उड़ाया, चली 1-2 गे. ओ क्या बात है यार, इसे कहते हैं बाउंड्री लाइन के ऊपर जो फील्डर खड़े होते हैं ना, वो काफ़ी तंदुरुस्त होते हैं. तो फिलहाल इस बात देखा जाए, ये बाउंड्री रोक दी और अपनी टीम के लिए 3 रन अड़ा दिए है और सिंगल के साथ खाता ओपन. हाउस दैट अपील, अपील खारिज कर दिया. इस अपील को ठुकरा दिया अंपायर ने. क्या बॉलिंग यहां तक चल रही है. आराध्य 11 पार्टनर टीम के आरंभिक गेंदबाज योगेश पाटिल. गुड बॉलिंग. चलिए एक बार फिर से, इस बार रडार में गेंद थी लॉन्ग ऑन के क्षेत्र में. एक सिंगल मिलेगा. गुड फील्डिंग और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा है 2. और मिस टाइम शॉट है, लेकिन चली गई गेंद. इस बार देखा जाए ऑन ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में. एक सिंगल मिलेगा. एक सिंगल के साथ 5 गेंदें खत्म और एक सिंगल के साथ यहां आर्या ओले टीम का स्कोर है 3, 1 विकेट के नुकसान पे. अभी प्रसाद स्ट्राइक के ऊपर है. फुल टॉस जैसे मिली पनिशमेंट, डीप स्टॉलक सीमा का बार, गगन भेदी गगन चुंबी छक्का खटक. कृपया जे पडद्यावर बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, पडदा सोडायचा आहे. क्या बॉलिंग टाइट चल रही थी, क्या बॉलिंग में लई थी, क्या गेंदबाजी सुर में थी, लेकिन आखिरी बॉल खराब और वहां गेंद को पनिशमेंट 6 रन के लिए. और आर्या ओले टीम का स्कोर है 9. तो आने वाले 18-36, हर ओवर में 12 का रिक्वायर्ड रन रेट है. छत्तीस की जरूरत है.
36। लेकिन सेकंड बॉलर आ चुके पाटनोली टीम के मिस्टर तन्मय पाटिल, और सामने इस बार देखा जाए अमित मुंगा जी व्यक्तिगत 2 पे खेल रहे। नेक्स्ट बॉल यानी कि पहली गेंद, शॉर्ट अप लेन को पनिशमेंट, ऊंचाई का छक्का, लंबाई का अट्टा, गेंद भूमंडल में छक्का। हम भी मारेंगे, टाइम सबका है, बारी बारी तुम्हारी, एक बारी तुम्हारी तो दूसरी हमारी है। ये क्रिकेट है, या दोस्ती नहीं होती है, दोस्ती मैदान के बाहर, मैदान के अंदर एक ही तू चल, तुझे दिखाता हूं तमाशा क्या है। 15 रन। ओ ओ चली चली, ए शाबा, क्या है क्या है वो, देखिए था इस बार सिक्सर। मतलब बैलेंस जो गया और उसके बाद उन्होंने फटका मारा जनरल बॉल को, लेकिन तब तक वो चले गए थे सीमा रेखा के बाहर, और अंपायर का सिग्नल आया है, ये 6 है और स्कोर आगे 21। बैक टू बैक 2 छक्के, क्या तीसरा छक्का जाएगा और 1000 मिलेगा। तन्मय पाटिल मंगाजी लय में आया है, मार दे रहा है गेंदबाज को, तड़ी दे रहा है, रफ्फा रफ बल्लेबाजी। ये गई, ये गई, गई रे गई, गेंद हवाई यात्रा पे गई, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के, टाटा बाय बाय, ठोकम ठोक। 1000 गया, किसने लगाया था? संदेश भाई, पॉकेट खाली। कड़क बैटिंग, ओले का खेमा देके 32 से खोल के मानो, हंस रहे सभी। और राकेश भाई गायकवाड़ साहब ने इससे आदेश दिया है, मार तू, बाकी का मैं देखता हूं क्या करने का है। और इस टीम में ताकत क्यों है? उस टीम में रिवॉल्व है, तो फायर जरूर हो रही है। रिवॉल्व मात्रे साहब है ना, उनके नाम में ताकत है ना, ये ओले वाले हैं, क्या करेंगे पता नहीं। पाटनोली को इस बार पसीना फूटा हुआ है, लेकिन कम बैक करो, विकेट निकालो, क्योंकि वो अभी लय में आया है, सुर में बल्लेबाजी चल रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी, कमर तोड़ बल्लेबाजी चल रही है, कड़क बैटिंग, कड़क। और ये के और ये ज्यादा, ये देखिए वाइट +1 मिलेंगे 2। अमित मुंगाजी कह रहा था कि मैं बराबर खेल रहा हूं, लेकिन यहाँ प्रसाद गायकवाड़ ने कह दिया कि एक एक्स्ट्रा मिलेगी ना, तो चलिए इस बार देखा, रन तो मिल गया है। 15 में 16 के, देखिए क्या मैच है। क्या पहली 5 गेंदें कैसी योगेश पाटिल की थी, और उसके बाद यह अमित मुंगाजी का जलवा चला, और दादागिरी ओले की चल रही है। ये जबरदस्त गति वाली गेंद, लेकिन इस प्रकार अमित मुंगाजी अंपायर को कह रहे, लेकिन गेंद देखिए, तीसरे अंपायर इस बात का रेफर किया है, तो टीवी अंपायर के पास जाएगी ये केस, दूध का दूध और पानी का पानी करना पड़ेगा। जिक्र करो। नहीं कैंसल, ओके। हमें क्या, हम कुछ भी कर सकते हैं, हमारे पास ही मास्क कितना जबर देखो। ये गई, लेकिन कैच इट, मुश्किल है, मुश्किल है। पाटनोली वाले देखिए, प्रयास अच्छा था, इनसाइड आउट शॉट था कवर के ऊपर, लेकिन फील्डर मौजूद था, मिलेंगे इस गेंद के ऊपर 1। या आर्या ओले टीम का स्कोर पहुंचा है 30। 13 बॉल 15 रन, 13-15।
ये गई, पकड़ो, छोड़ो मत, छोड़ो मत। ए भैया, ना 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 मुन्ना, ये गलती नहीं चलेगी ना मुन्ना, ना ना ना। तुझे आज भी मैं याद दिखाता हूँ, 1999 के विश्व कप में टीवाजी को जीवन दान हर्षल गिफ्ट ने दिया ना, वो क्या छोड़ने के बाद दक्षिण अफ्रीका आज भी सपने में भगत रही है, वर्ल्ड कप कब और कब मिलेगा। और 4 रन पे तीसरा परेरा ने जीवन दान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे फोन आया था तीसरा परेरा का, वो आज भी भुगत रहा है। कैचेस विन द मैचेस। 1983 के विश्व में कपिल देव साहब कैच छोड़ते तो हिंदुस्तान पहला विश्व कप जीतता नहीं। अगर ग्लेन मैक्सवेल को जीवन दान अफगानिस्तान देते नहीं तो अफगानिस्तान अंदर होती, ऑस्ट्रेलिया बाहर होती। तुमने गलत काम किया था। एक मुंगाजी जैसे एक सिकंदर मैदान के अंदर चैंपियन खेल रहा था, तो आया हुआ ये कैच, इसे छोड़ना आपकी टीम के लिए खतरे की घंटी भी है। लेकिन फिलहाल रन बन चुके हैं 32, लॉस ऑफ 1 विकेट। और राकेश कातकरी, लेकिन क्या मुंगाजी की बल्लेबाजी, 12 में 13 चाहिए। ये देखिए डगआउट से आवाज आ रहा है, इसका मतलब मेरा आवाज इनके कानों के अंदर नहीं जा रहा, लेकिन अपना आवाज जो है वो सही है। 12 में 13, जबरदस्त बैटिंग। इस बार प्रसाद गायकवाड़ 8 पे खेल रहे और अमित मुंगाजी 22 पे खेले, 3 छकड़ी। फुल टॉस थी, लेकिन देखिए फुल टॉस के ऊपर कई बार फटका बैठता है तो बड़ा बैठ जाता है। एक बार मिस हो गया तो कोई रन नहीं आता, उस तरह से इस बार देखा जाए ये मिस हो गई। टीम का स्कोर 32 पे रुका हुआ, 1 विकेट। आने वाले 11 बॉल 13 रन। मैच में पकड़ है अभी तक, हिम्मत हारो मत। अभिमन्यु की बात मुझे आज भी पसंद है, हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना भैया। तू ऐसी बॉल देगा तो छोड़ेगा क्या तेरे को? ये एक बार हुआ हो सफल, दूसरी बार में तेरा है तो रेफर भी किया कमर के ऊंचाई के ऊपर है कि नहीं ये बॉल, देखिए अंपायर, ये बॉल ही गलत फेंकी आपने। क्या है? देखो कितना प्यार है ओले के ऊपर। खुद दर्शक कह रहे हैं डरो मत, बॉल हम दे रहे आपके पास। सीआईडी पतक खतरनाक है वहां। चेक करे, स्लो मोशन करो। इट्स नो बॉल और अगली गेंद फ्री हिट। 7 रन गेंद के ऊपर, स्कोर आगे। और गई कैच, लेकिन नो बॉल है। और यहां स्कोर 40-5 चाहिए। तुम्हारा गणित परफेक्ट है। अच्छा गुरुजी, तुम्हें भी खड़ा देती पड़े, गणित इंपॉर्टेंट बात है। ये चलिए गेम खलास क्या होगी? नहीं, पकड़ो कैच, बहुत देर हो गई। मेहरबा पहला काम करना चाहिए था। मिलेंगे इस गेंद के ऊपर, कोई रन नहीं मिलेगी, विकेट। और बल्लेबाज वापस जा रहे जिनका नाम है अमित मुंगाजी। अपने टीम के लिए लाजवाब बल्लेबाजी की, लगातार 3 छक्के ठोके, वहां से हौसले बुलंद हो गए ओले टीम के। और आर्या ओले टीम को पहला झटका लगता हुआ, दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाज वापस जा रहे। 40, 2 विकेट के नुकसान पे मुंगाजी, गुड बैटिंग, बैक टू द लगआउट। डीजे
डिसीजन 9 में 5। सतीश पाटिल। एक सवाल गांव का नहीं, कई बार समझ में आता नहीं। अभी गांव में कितने कितने लोग बाहर से आए भी हुए, कितने नाम लगेंगे, पिटुलाल जी सब कुछ है। आखिरी आखिरी 9 5 रन। यस, हल्के हाथों से एक्स्ट्रा स्कोर के ऊपर मिलेगा दूसरा रन। गुड रनिंग बिटवीन द विकेट, सही तालमेल, और 2 के साथ आर्या ओले टीम पहुंची 42 जीतने के लिए 3, लेकिन गेंदे शेष 8। अभी थोड़ा सा कहते हैं ना, हौसला मजबूत है ना, फासला क्या है, अरे कुछ भी कर सकते हैं। ये देखिए अपील की बल्ले से आए। जब अर्जुन को पूछा गया था ना कि तुझे क्या दिख रहा है मछली का, तो उसने कह दिया मुझे बस उसकी आंख दिख रही। उस तरह से ओले वाले कह रहे हमें एक ही दिख रहा है, 45 का वो आंकड़ा, उसके ऊपर हमें प्रहार करना है, करके दिखाया। बट बैटिंग बस अभी रन चाहिए 2, 7-2। चलिए उन्होंने श्रीमडान के ऊपर से खेला हुआ शॉट है मिड विकेट के ऊपर, ये खतरा, ये रन आउट बनेगा लगता है, लेकिन सतीश वापस जाएंगे। एक तो सिंगल मिलेगा और स्कोर इज लेवल, दोनों टीमों का स्कोर लेवल हो चुका है, लेकिन लीगली जीतने के लिए आर्या ओले टीम को 1 रन की जरूरत है। देखिए ऐसा मत समझो 6 गेंदों के ऊपर 6 चक्कियां है, 6 गेंदों के ऊपर 6 चौवियां है, लेकिन 6 गेंदों के ऊपर 1 रन नहीं आया। कहीं ऐसा मर्तबा हुआ है और हो भी सकता है, हिम्मत चाहिए। क्रिकेट अनिश्चितों से भरा हुआ खेल है और क्रिकेट जेंटलमैन्स गेम है। लेकिन 6 में 1 चाहिए, ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। इंग्लैंड ने विश्व कप जीता, लेकिन कितने रनों से कितने विकेट से किसी को आता नहीं, पता नहीं। जिन्होंने शुरुआत की थी क्रिकेट की, उनकी हालत यह है, लेकिन क्या होगा। ये देखिए घेर लिया बल्लेबाज को, इनफील्ड के ऊपर से अगर मार दिया समझो रन आ गई, लेकिन अंदर मारेंगे क्योंकि खिलाड़ी नजदीक है। लेकिन 6 में 1 गेंदबाज है विशाल पाटिल। चलिए खेल खल्लास, महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश किया प्रसाद गायकवाड़ ने, और कह दिया है इस मैदान के ऊपर इस मैच के लिए हमारा राज है। लेकिन हार्ड लक, आराध्य पाटनोली टीम प्रयत्न अच्छा किया था, बॉलिंग सही लाइन में आई थी, लेकिन जहां मुंगा जी की बल्लेबाजी चली वहां से हौसले लूज गए।